नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे, कारण ईश्वरी ही आता फक्त अर्णवच्या घरी नाही तर अर्णवच्या बेडरूममध्ये पोहोचलेली आहे. आणि अर्णव आणि ईश्वरी यांची भेट झाल्यानंतर कसा धमाका होणार आहे ते आपण इथे बघणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता राकेश हा खूप गोड गोड बोलत असतो. अंजलीला तो म्हणत असतो, अगं तू अशी टेन्शनमध्ये असलीस ना, मला ना म्हणजे करमत नाही आहे, मला ना तुझा असा हसरा चेहरा पाहायचा असतो. तो अंजलीचं खूप कौतुक करत असतो, कारण समोर असलेल्या आरशामध्ये त्याला दिसत असतं की पाठीमागे अर्णव उभा आहे आणि अर्णवला फसवण्यासाठीच तो हे सगळं नाटक करत असतो. अंजलीचं कौतुक करत असतो. अंजलीला म्हणत असतो की तू अशी हसत राहा, तू टेन्शनमध्ये नको राहत जाऊ, कारण तू टेन्शनमध्ये असलीस ना मलाही काही सुचत नाही गं, असं त्याचं बोलणं सुरू असतं. आणि पाठीमागून आजी आणि त्याचबरोबर अर्णव हे सगळं पाहत असतात. आणि मग राकेशचं लक्ष आरशात जातं. त्याच्या लक्षात येतं की आता आजी तिथून निघून गेलेले आहेत, त्यानंतर अर्णवही तिथून गेलेला आहे. मग तेव्हा तो लगेच तिथून उठतो. अंजली म्हणते, काय झालं, आत्ता तर एवढं छान बोलत होता तुम्ही. तेव्हा राकेश म्हणू लागतो की आता कशाला बोलू, कारण मनातल्या मनात तो म्हणतो की मला माझ्या त्या मेहुण्याला इम्प्रेस करायचं होतं म्हणून हे सगळं करत होतो आणि माझं नाटक चांगलंच कामी आलेलं आहे, हे त्याचं बोलणं असतं. आणि त्याचबरोबर तो अंजलीला म्हणतो की उद्या लवकर उठायचं आहे ना, तू पण दिवसभर दमली असशील, झोपायला लागेल ना, म्हणून असं तो सांगत असतो. इकडे अर्णव बाहेर येऊन उभा असतो. आजी त्याला पाहत असतात आणि आजी म्हणत असतात की बरं वाटलं ना, ताई सुखात आहे, ताईचा संसार सुखाचा चालू आहे ते पाहून. तेव्हा अर्णव म्हणतो, हो खरंच जिजू खूप चांगले आहेत आणि ताईला खूप आनंदात ठेवतात, कारण माझ्यासाठी ताईचा आनंद हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, कारण ताई आनंदात आहे ना, मग झालं, ताईसाठी मी काहीही करू शकतो, असं अर्णवचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आजी म्हणत असते की आता झालं, ताईचा संसार सुखाचा आहे, आता तुझ्या संसाराचं मी बघणार आहे, तुझ्यासाठी पण एक छान मुलगी बघणार आहे. तर पाठीमागून वल्लरी हे सगळं बोलणं ऐकत असते. वल्लरीचं असं म्हणणं असतं की ह्या मुलगी बघतील ना, पण मी लग्न जुळू दिलं पाहिजे ना यांचं, कारण एकदा का याचं लग्न झालं तर माझं अस्तित्व काहीच नाही आहे, माझं वर्चस्व काहीच राहणार नाही आणि माझ्या आकाशचं कसं होणार हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे अर्णव म्हणत असतो, आजी तुला मुली बघायचे आहेत ना, तू बघ, मात्र मी लग्न करणार नाही, तुला मुली बघण्यात आनंद होतोय ना, मग झालं, असं त्याचं बोलणं सुरू झालेलं असतं. इकडे वल्लरी रूममध्ये येते आणि ती म्हणू लागते की अहो अर्णवच्या लग्नाचा विषय चालू झालेला आहे घरात. त्यावेळेस तो म्हणत असतो की मग होणारच ना, त्याचं लग्नाचं वय झाले, अहो पण आपल्या आकाशचं काय होणार. तेव्हा मामा म्हणत असतात, अगं पण तू असं काय विचार करतेस, म्हणजे अर्णवच्या लग्नाचा विषय चालू झालेला आहे, त्यात आकाशचं काय आहे. तेव्हा ती म्हणते तुमच्या लक्षातच येत नाही. मामा म्हणतात मग तुझ्या त्या इंग्लिशमध्ये सांग ना मला, म्हणजे कळेल तुला काय म्हणायचं आहे ते, असं मामा तिला बोलत असतात. तेव्हा वल्लरी मात्र सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि वल्लरीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला लक्षातच येत नाही की हे सगळं काय आहे. आणि अर्णवचं जर लग्न झालं तर माझी मात्र वाट लागणार आहे, हे वल्लरीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता जवळकर काकांच्या सोबत आलेली असते ती म्हणजे ईश्वरी, आणि ईश्वरीला ऑर्डर द्यायची असते म्हणून ती आलेली असते. आणि ईश्वरी तिथं आल्यानंतर आता जवळकर काकांना ती म्हणते की बरं झालं तुम्ही मला याच रस्त्याने जाणार होता म्हणून सोडू शकला, नाही तर खूप अवघड झालं असतं, असं ईश्वरीचं म्हणणं असतं. तेव्हा ईश्वरीला खूप भारी वाटत असतं, कारण त्या ॲड्रेसवर अगदी वेळेवरती पोहोचलेली असते आणि ती म्हणत असते की आता मी यात तुला चांगलंच ह्याच्यात समजवणार आहे. आणि त्यावेळी जवळकर काका म्हणत असतात, पण तुझ्या आत्याला मात्र ते कळत नाही आहे ना, मी तिला मदत करत असतो पण तिच्या लक्षातच येत नाही ते, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे वल्लरी आलेली असते. जवळकर काका म्हणतात की व्यवस्थित या नंतर येताना, नाहीतर तुझी आत्या माझ्याच नावाने गोंधळ घालत बसेल, असं त्यांचं म्हणणं असतं. तर इकडे अंजली आता डायनिंग टेबलवरती नाश्त्याची तयारी करत असते आणि अंजलीचं असं म्हणणं असतं की सगळ्यांनी ब्रेकफास्ट वेळेवर केला पाहिजे. आणि त्याचबरोबर इकडे ती बोलत असते, आजी म्हणत असते, खरंच खुश आहेस ना, जावई बापूंसारखा मुलगा तुला मिळालेला आहे, खरंच खूप चांगली गोष्ट आहे ही, असं आजींचं म्हणणं असतं. आणि आजी तिचं कौतुक करत असतात, तिला म्हणत असतात की काहीही झालं तरीही खरंच माझी नात सुखात आहे ना, कारण एवढा चांगला जोडीदार तिला मिळालेला आहे, एकदा का अर्णवचं पण असंच सगळं मार्गी लागलं की मग झालं, असं आजींचं म्हणणं असतं. तेव्हा इकडे अंजलीच्या पण डोक्यात तेच सुरू असतं, अंजलीलाही तेच वाटत असतं, एकदा का माझा अर्णव खुश झाला की मग झालं, असं अंजलीला पण वाटत असतं.
इकडे आता आलेला असतो तो राकेशला ब्रेकफास्टसाठी अंजली जबरदस्तीने बसवते आणि म्हणते की लवकरात लवकर खाऊन घ्या बरं, उपाशीपोटी नाही जायचं. त्यावेळेस राकेश म्हणत असतो, हिच्या ह्या प्रेमाचा मला इतका कंटाळा आलेला आहे ना, खरंच मी का सहन करतोय ना या बाईला, मला कळतच नाही आहे. आणि हिचा ना एकदाचा गळा दाबून टाकावा वाटतोय. म्हणजे मनातून हे विचार चालू असतात आणि एकीकडे हा जो राकेश आहे तो वरून मात्र खूप गोड गोड बोलत असतो. तेव्हा तो अंजलीला म्हणत असतो की अगं मला सांग, कुणीतरी वाट बघतंय बाहेर आणि आपण असं त्याच्याकडे वेळेवर न जाणं तुला योग्य वाटतं का, सांग बरं मला. कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, अगं माझी वाट बघते. तेव्हा अंजली म्हणते पण तुम्ही बाहेर खाल ना. तेव्हा राकेश म्हणतो हो नक्की खाईल, आणि नाही खाल्लं तर तू ऐकणार आहेस का माझं, तू मात्र फोन करून मला बोलतच राहशील ना, आठवणच करत राहशील. तेव्हा मात्र राकेशच्या या बोलण्यावर अंजली म्हणते ठीक आहे. ती सांगते की जाताना कार घेऊन जा. तेव्हा तो म्हणतो की नाही नको, कसं आहे ते सगळं तुझ्या भावाचं आहे, माझ्या मेहुण्याचं आहे, मान्य आहे मला, तो मला काही म्हणणार नाही. पण माझं असं म्हणणं आहे की नाही, आत्ताच नाही, मी जेव्हा माझ्या स्वतःची कार घेईल ना तेव्हा कारने जाईल, आत्ता तर मी क्लायंटने पाठवलेल्या कारने जात आहे. असं म्हणत तो निघालेला असतो. तो वकिली करत असतो आणि त्याचबरोबर राहायला खायला वगैरे सगळ्या बाबतीत तिथे घरी असतो अर्णवच्या, म्हणजे आनंदवन बंगल्यामध्येच असतो. तर हे नेमकी त्याच वेळी ईश्वरी तिथं पोहोचलेली असते आणि ईश्वरी साड्यांचे सॅम्पल घेऊन आलेले असते. बरोबर लोकेशनला ईश्वरी आलेली असते आणि राकेशचं लक्ष नसतं आणि राकेश तसाच गाडीतून निघून जातो. ईश्वरी मात्र आता पुन्हा कन्फ्यूज झालेली असते. तिला कळत नसतं की मी कुठं जाणार आहे, आनंदवन की नंदनवन, आनंदवन की नंदनवन, असं तिचं कन्फ्युजन झालेलं असतं. कारण दोन्ही बाजूला वन आहे तसं ती म्हणत असते. नक्की तिला कळतच नसते की आता मी काय करू. कारण काहीही झालं तरीही इथून आता कोणत्या ठिकाणी जायचं आहे. मग ती फोन काढते, त्याच्यावर बघते तर त्याच्यावरही नसतं. पण बिचाऱ्या ईश्वरीच्या लक्षातच येत नाही की आपण आत्याला फोन करून विचारूया ना, त्यांनी पत्ता पाठवलेला मान्य आहे मला, आत्याला फोन केला तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. पण नाही, ईश्वरीला मात्र स्वतःचंच डोकं चालवायचं असतं. आणि मग ईश्वरी विचार करू लागते आणि म्हणते माझा गणूबाप्पा आहे ना, तो माझी मदत करेल. आणि असं म्हणत तिच्या गणूबाप्पाचा कौल घेत ती निघालेली असते, ती म्हणजे आनंदवनमध्ये. आणि नेमकं विरुद्ध बाजूला, कारण तिला जी ऑर्डर असते ती नंदनवनमधून असते आणि आनंदी विसरल्यामुळं ती जाते आनंदवनमध्ये. तर इकडे आता त्या बंगल्यात आल्यानंतर तिथे वॉचमन विचारतात तेव्हा ती सांगते की मॅडमनी साड्यांचे सॅम्पल घेऊन बोलवलेलं होतं. मग वॉचमन म्हणतात ठीक आहे. पण त्या बंगल्यात आल्यानंतर तिला असं वाटत असतं खरंच नावाप्रमाणेच आनंदवन आहे हे, आणि त्यांनी खरंच नाव पण खूपच छान दिलेलं आहे. मला मनापासून हे घर खूप आवडले, अगदी पिक्चरमध्ये दाखवतात ना तसं. आनंदी बिचारी गरीब असते, तिच्यासाठी एवढा मोठा बंगला आणि हे नोकर चाकर, तिथलं गार्डन हे पाहून सगळं ती अगदी फिदा झालेली असते. तर वॉचमन काका तिला सांगतात त्या पद्धतीने ती ऐकते आणि त्याचबरोबर जिथे सह्या करायला सांगितले तिथे सह्या करते. इकडे टेरेसवरती मात्र अर्णव व्यायाम करत बसलेला असतो आणि त्याचबरोबर अर्णवच्या डोक्यात विचार चालू असतात. अर्णवचा एक्झरसाईज चालू असतो आणि त्याचवेळी ईश्वरी पुढे येते. तिला दिसतं ते म्हणजे तिथे जास्वंदाचं झाड, कारण ती गणपती बाप्पाला खूप मानत असते आणि गणपती बाप्पासाठी जास्वंदाचं फूल हे खूपच मानाचं मानलं जातं. म्हणून तिने त्या जास्वंदाच्या झाडाकडे जाते. तिथं उमललेली फुलं पाहते, त्याच्यावरून हात फिरवते, पण तिच्या लक्षात येत नाही. तिने जर मागे वळून पाहिलं तर तिच्या लक्षात नक्कीच आलं असतं. काही झालं तरी ती जी गाडी आहे ती तिथंच असते ज्या गाडीची काच फुटलेली असते, आणि जर तिने ती गाडी पाहिली तर तिच्या नक्कीच लक्षात येणार असतं की नक्की काय झालेलं आहे, आपण कोणत्या घरात पोचलेलो आहोत, ही गोष्ट मात्र तिच्या लक्षात येणार असते. तर इकडे पाहायला मिळतं की आनंदी आता आलेली आहे आणि मग वॉचमन काका तिला सांगतात की ठीक आहे तुम्ही इथून आत जा. आनंदी आत जात आहे. वरून मात्र अर्णव पाहत असतो, पण त्याच्या लक्षात येत नाही की खाली कोण आलेला आहे. आता आनंदी घराकडे जायला निघते. तर इकडे आनंदी बोलत असते आणि सगळ्या इन्स्ट्रक्शन देत असते. त्याचबरोबर आजीच्या रूममध्ये काय द्यायचं आहे आणि अर्णवच्या ब्रेकफास्टमध्ये ऑलिव्ह ऑइल 1 चमचा टाकायचा आहे, कारण तो जास्त ऑइली खात नाही. हे ज्यूस वगैरे सगळं रेडी करायला सांगत असते. आणि ईश्वरी आता आत येत असते आणि उंबऱ्यातून पाऊल टाकताना ती विचार करते की नक्की काय करू, डावं पाऊल टाकू का उजवं पाऊल टाकू. तर त्यावेळेस मात्र हे जेव्हा चालू असतं तेव्हा तिथे उभी असते ती म्हणजे अंजली, कारण ईश्वरी कन्फ्यूज झालेली असते. आता कोणतं पाऊल टाकायचं हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि मग अंजली तिला सांगते की उजवं पाऊल टाक.
उजवं पाऊल टाकून आत आलीस तर तुझ्या कामासाठी आलेली आहे, ते तुझं काम पूर्ण होईल असं म्हटल्याबरोबर आता मग ईश्वरी उजवं पाऊल टाकते आणि ईश्वरीने आता उजवं पाऊल टाकत अर्णवच्या आयुष्यात प्रवेश केलेला असतो. आनंदवनात तिचा ग्रहप्रवेश झालेला असतो. ईश्वरीने उजवं पाऊल टाकलेलं असतं. तर ईश्वरी आता आलेली आहे वरती. अर्णव हा व्यायाम करत असतो आणि ईश्वरी मात्र बघतच राहते. एवढे झुंबर, एवढ्या लाईट्स, हे सगळं पाहून तिला ना पाहणंच राहिलेलं नसतं. कारण मोठ्या घरात गेल्यानंतर सामान्य माणसाला जसं सुधरत नाही तशी तिची अवस्था झालेली असते. तिला कळत नसतं तो बंगला, ते गार्डन, त्यानंतर आता आल्यावर झुंबर, हे सगळं पाहून ती म्हणू लागते की तुम्हाला लाईट बिल खूप येत असेल ना. तेव्हा अंजली मात्र म्हणत असते की हां, कारण अंजलीच्या लक्षात आलेलं असतं की ही जी आहे ती जरा जास्त बावरल्यासारखी झालेली आहे. मग अंजली म्हणत असते मी शॉल आणायला सांगितलेल्या होत्या. तेव्हा ती सांगत असते नाही, इंदोरी आणि माहेश्वरी साड्या सांगितलेल्या होत्या तर ते सॅम्पल आणलेले आहेत. शॉल आहेत त्या नेक्स्ट टाईम घेऊन येईल असं ती सांगत असते. तेव्हा अंजली म्हणते हां. मग ईश्वरीला सांगते की सॅम्पल दाखव. मग ईश्वरी सॅम्पल दाखवते. तेव्हा अंजली म्हणते की हो, खरंच खूप छान आहेत, पण ह्या इंदोरी आणि माहेश्वरीच्या साड्या आहेत त्या आजीला खूप आवडतात. मग अंजली उठून निघालेली असते. तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं की अंजलीला चालायला थोडासा त्रास होत आहे. मग तिची काळजी करत ईश्वरी म्हणते की तुम्ही सांगा मला, मी जाईल. आणि झालं. इथंच मोठा गोंधळ होतो. त्यावेळेस त्या घरातले जे काका असतात त्यांना अंजली सांगते की हिला आजीच्या रूमकडे घेऊन जा आणि ह्या साड्या, हे जे सॅम्पल आहेत हे आजींना दाखवायचे आहेत. हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर ईश्वरीला सांगितलं जातं, वरती ते घेऊन येतात आणि तिला सांगतात की इथून डावीकडे जा. आता ईश्वरी पुन्हा कन्फ्यूज झालेली असते. डाव्या बाजूला म्हणजे कुठं जायचं आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. कारण डावीकडे गेल्यानंतर 2 बेडरूम असतात आणि एक बेडरूम असते ती अर्णवची असते आणि दुसरी बेडरूम असते ती आजींची असते. आणि ईश्वरी कन्फ्यूज झालेली असते. अर्णव नेमका वर्कआउट करून येतो आणि तो त्याच्या रूममध्ये जात असतो आणि नेमका तो रूममध्ये जातो आणि इकडे आता ईश्वरी पण त्याच रूममध्ये जाते. कारण तिला कन्फ्युजन झालेलं असतं आणि त्यामध्ये ती म्हणते की ठीक आहे. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणारे आकाश आणि त्याचबरोबर अर्णव बोलत असतात. आकाश म्हणत असतो की तुला खरंच वाटतं ती मुलगी पैसे द्यायला येईल. तेव्हा अर्णव म्हणत असतो हो येणार, कारण मी कोणाचं उधार राखत नाही असं ती बोललेली आहे, ती येणार. आणि मग अर्णव पाहत असतो. तर इकडे अर्णव आता त्याच्या रूममध्ये गेलेला आहे आणि रूममधून तो बाथरूममध्ये जातो आणि त्याचवेळी ईश्वरी आलेली असते आणि मग ती मॅडम, आजी मॅडम असं म्हणत तिथे हाक मारत असते आणि ती बोलत असते. तो आवाज ऐकून अर्णव मात्र अगदी त्याला कळायचं बंद झालेलं असतं. अर्णव बाथरूममध्ये असतो आणि त्याचवेळी ईश्वरी आता आजी बाथरूममध्ये आहेत की काय म्हणून ती तिथूनही त्यांना आवाज देत असते आणि बाथरूमच्या तिथे कान लावून ती उभी असते. त्याचवेळी अर्णवला मात्र धक्का बसतो. अर्णवला कळतच नसतं की काय झालेलं आहे आणि ईश्वरी कन्फ्यूज झालेली असते. मला तर आजींच्या रूममध्ये पाठवलेलं आहे पण इथे आजीच नाही आहेत म्हणून ती हाका मारत असते. आणि त्याचबरोबर अर्णवच्या कानावरती तो आवाज पडतो आणि अर्णवला वाटतं की हा आवाज ओळखीचा आहे. आता जेव्हा अर्णव बाथरूममधून बाहेर येईल आणि समोर तो ईश्वरीला पाहिल तेव्हा मात्र ईश्वरी आणि अर्णव यांची जी भेट होणार आहे ती खरंच जबरदस्त अशी असणार आहे आणि त्यांच्या दोघांचं जे एकमेकांकडे पाहणं असणार आहे ते पण मजेशीर असं असणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.